महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर अनेक भूकंप झाले, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा हा गौप्यस्फोट त्या सर्वांचा बाप ठरणार आहे. अवघ्या 4 महिन्यांपासून पडद्यामागे सुरू असलेला हा खेळ केवळ सत्तेचा नव्हता, तर पवार कुटुंबातील रक्ताच्या नात्यांनी पुन्हा एकत्र येण्यासाठी रचलेला एक मास्टर प्लॅन होता. 17 जानेवारी गोविंदबाग जेव्हा शरद पवार आणि अजित पवार बंद दाराआड एकत्र बसले होते, तेव्हा महाराष्ट्राचं भविष्य बदलणारी कागदपत्र टेबलावर होती. शरद पवारांनी नव्या पिढीला नेतृत्व सोपवण्याची तयारी दर्शवली होती आणि खुद्द अजित पवारांनी 12 फेब्रुवारी ही विलिनीकरणाची मुहूर्तमेढ रोवली होती. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. एका बाजूला विलिनीकरणाची तयारी पूर्ण झाली असतानाच एका अपघातानं संपूर्ण राजकारणाचा केंद्रबिंदूच हिरावून गेलाय. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांचा शपथविधी, शरद पवारांचं गूढ मौन आणि संवादाचा तुटलेला धागा ही केवळ एका पक्षाची गोष्ट नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावरून पुसले गेलेल्या एका सर्वात मोठ्या मर्जरची थरारक शोकांतिका आहे. विलिनीकरणाची ती फाईल कायमची बंद झाली आहे का, की ही केवळ वादळापूर्वीची शांतता आहे? तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. महाराष्ट्राच्या राजकारणात पवार हे केवळ आडनाव नसून ते सत्तेचं एक महत्वाचं केंद्र आहे आणि धोरणात्मक डावपेचांचं प्रतीक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर दोन्ही गट एकमेकांसमोर उभं ठाकलेले दिसत असले तरी पडद्यामागे सुरू असलेल्या हालचाली काही वेगळेच संकेत देत होत्या. शरद पवारांनी नुकताच केलेला गौप्यस्फोट, गेल्या 4 महिन्यांपासून विलिनीकरणाची चर्चा सुरू होती आणि 12 फेब्रुवारीला घोषणा होणार होती. यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं गुपित उघडं झालेलं आहे. हे विलिनीकरण म्हणजे एखादी अचानक घडलेली घटना नसून तो एक अत्यंत नियोजनबद्ध राजकीय प्रक्रियेचा भाग होता. 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट ही कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या पाठीवर मोठी अस्वस्थता निर्माण करणारी होती. सार्वजनिक व्यासपीठावर दोन्ही गटात कितीही तणाव असला तरी खालच्या पातळीवर म्हणजेच महापालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये कार्यकर्ते एकमेकांना सहकार्य करत होते. हे केवळ स्थानिक सोयीसाठी नव्हतं, तर भविष्यातील एकत्रीकरणासाठी तयार केली जाणारी जमीन होती. शरद पवारांसारख्या अनुभवी नेत्याला याची जाणीव होती की जर पक्ष दीर्घकाळ विभागलेला राहिला तर त्याचा फायदा तिसऱ्याच पक्षाला होईल. त्यामुळंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं ही केवळ भावनिक गरज नव्हती, तर ती एक अनिवार्य राजकीय रणनीती बनलेली होती. या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा आणि संवेदनशील टप्पा म्हणजे 17 जानेवारी रोजी गोविंद बागेत झालेली बैठक. या बैठकीचं नियोजन इतक्या गुप्त पद्धतीनं करण्यात आलं होतं की केवळ मोजक्याच नेत्यांना याची कल्पना होती. शरद पवारांच्या बाजूनं जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे आणि रोहित पवार उपस्थित होत्या आणि विशेष म्हणजे अजित पवार गटाकडून केवळ अजित पवार स्वतः उपस्थित होते. याचा अर्थ असा होतो की विलिनीकरणाच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अजित पवार हेच निर्णायक केंद्र बनलेले होते. इतर ज्येष्ठ नेत्यांना या प्रक्रियेपासून लांब ठेवणं हा एक जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता, जेणेकरून चर्चा विना अडथळा पार पडेल. मात्र शरद पवारांनी विलिनीकरणाला संमती देणं हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील एक मोठा बदल होता. नव्या पिढीची जबाबदारी वाढेल असं म्हणून त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांच्या नेतृत्वाखालील नव्या रचनेला मान्यता दिली होती. विलिनीकरणाची तारीख 12 फेब्रुवारी ही खुद्द अजित पवारांनी निश्चित केलेली होती. याचा अर्थ असा की फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्राला एका नव्या स्वरूपातील एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसचं दर्शन घडणार होतं. शरद पवार हे मार्गदर्शकाच्या भूमिकेत शिरून प्रक्रिया आणि सक्रिय राजकारणातून काही प्रमाणात बाजूला होण्याची तयारी दर्शवत होते. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे अंतिम टप्प्याकडे सरकत असताना अजित पवारांचं अकाली आणि अपघाती निधन झालं. शरद पवारांनी म्हटल्याप्रमाणे अपघात झाला आणि यात खंड पडला. अजित पवार हे केवळ एका गटाचे नेते नव्हते, तर ते दोन्ही पक्षांना जोडणारा एक पूल होते. ते भाजपसोबत संवाद साधणारे आणि शरद पवारांच्या रणनीतीला सत्तेच्या चौकटीत बसवणारे एकमेव नेते होते. त्यांच्या जाण्यानं विलिनीकरणाचा तो मुख्य आधारस्तंभच कोसळलाय आणि संपूर्ण राजकीय प्रक्रिया अंधांतरी लटकली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर पवार कुटुंबांसमोर आणि पक्षासमोर मोठं संकट उभं राहिलंय. अशा परिस्थितीत अजित पवारांचा वारसा
आणि त्यांनी उभा केलेला गट टिकवण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी सक्रिय राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्या त्यासाठी तयार झाल्या नव्हत्या, परंतु अजित पवारांचं स्वप्न पूर्ण करणं या भावनेतून त्यांनी जड अंतकरणानं जबाबदारी स्वीकारली. त्यांनी घेतलेली उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही आधी सत्ता आणि पक्ष सुरक्षित करणं या रणनीतीचा भाग होती. या निर्णयामुळे विलिनीकरणाच्या चर्चेला तात्पुरता खोडा बसलेला आहे, कारण आता प्राधान्यक्रम बदललं होतं. मात्र सध्या तरी शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यात कोणताही थेट संवाद झालेला नाही. तसेच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे किंवा छगन भुजबळ यांसारख्या नेत्यांनीही शरद पवार गटाशी अधिकृत चर्चा केलेली नाही. राजकारणात जोपर्यंत संवाद पुन्हा सुरू होत नाही तोपर्यंत विलिनीकरणाची शक्यता धुसर वाटत असते. शरद पवारांनी आमचा मार्ग वेगळा असं सांगून सध्या तरी अंतर राखून ठेवलेलं आहे. मात्र त्यांनी चर्चेचा दरवाजा हा पूर्णपणे बंद केलेला नाही, हे त्यांच्या विधानावरून स्पष्ट होतं. असं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण सध्या थांबलेलं असलं तरी ते कायमचं संपलेलं नाही, एवढं आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. कारण भाजपसाठी ही एकसंध राष्ट्रवादी फायद्याची की तोट्याची याचं गणित दिल्लीत मांडलं जात आहे. अजित पवार असले तर चित्र आज वेगळं असतं, पण आता ही जबाबदारी सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्यातील सामंजस्यावर अवलंबून आहे. विलिनीकरणाचा विषय बंद फाईलमध्ये गेलेला नाही, तो केवळ एका योग्य संधीची आणि नवीन संवादाची वाट पाहत आहे. पुढील काही महिन्यात कदाचित राजकीय घडामोडी ठरवतील की ही फाईल पुन्हा उघडायची की बंद करायची. बाकी मंडळी, हा विषय आता लांबतच जाणार आहे. तुम्हाला त्याबाबत काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य बे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. मला ना कसं तरी होतंय. माझ्या हातापायाला मुंग्या येत आहेत. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक.